आजरा तालुक्यातील कोरिवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा पाटील यांनी आर्थिक वर्षातील गावसभा घेतलेली नाही, त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावं अशी मागणी उपसरपंच दत्ता पाटील यांनी केली आहे। याबाबत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती। या तक्रारीवर झालेल्या सुनावणीचा निकाल अद्यापही देण्यात आलेला नाही। येत्या 9 नोव्हेंबरपर्यंत निकाल मिळाला नाही तर 10 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा दत्ता पाटील यांनी दिलाय। मी काल जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलंय की आमच्या ग्रामपंचायत सरपंच अपात्रबाबत आमची 7 नोव्हेंबर 2019 ला अंतिम सुनावणी झाली आणि उद्याच्या 7 तारखेला 1 वर्ष पूर्ण होत्यात, पण राजकीय दबावापोटी कलेक्टर साहेबांनी तो निकाल द्यायचा राखून ठेवलाय। सरपंचनं आर्थिक वर्षातली पहिली गावसभा 31 मे पूर्वी कायद्याप्रमाणे घेणं बंधनकारक आहे। ती न घेतल्यामुळे सरपंच कायदेशीर अपात्र होतोय। त्यासाठी मी उपसरपंच आणि आमचे महिला 3 सदस्य आम्ही तक्रार दाखल केली होती। तिची सुनावणी 1 वर्षापूर्वी झाली, पण अजून निकाल दिला नाही। आमचं मानसिक संतुलन बिघडलंय 1 वर्ष कलेक्टर ऑफिसला जाऊन आणि जर आम्ही 9 तारखेपर्यंत जर निकाल नाही दिला कलेक्टर साहेबांनी तर 10 तारखेला कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन करणार हा इशारा असेल। त्याला सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांची असेल।